नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिनिक्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज असा एक आपल्या फिनिक्स अकॅडमीचा विद्यार्थी आपल्यासमोर मी घेऊन आलेलो आहे, की ज्यानं 12वी मध्ये नापास होऊन सुद्धा आत्ताच पुणे कारागृहाचा निकाल लागला. त्या पुणे कारागृह पोलीसमध्ये त्यानं द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. 47 मार्क ग्राउंडला आणि 96 मार्क लेखी परीक्षेला घेतलेले आहेत. अगदी 12वी नापास होऊन परत एवढी मोठं सक्सेस मिळवणं हा काही जोक नाहीये. आणि आज त्यामुळंच आपल्या सोबत आहे आपल्या फिनिक्स अकॅडमीचा विद्यार्थी साईराज जाधव. त्याचं सगळ्यात प्रथम मी स्वागत करतो साईराज. अ, साईराज, सर्वप्रथम थोडीशी आपल्या विद्यार्थ्यांना तुझी पार्श्वभूमी सांग. कुठून आलायस तू, काय आलायस? माझं नाव साईराज जाधव. मी राहणार माढा, जिल्हा सोलापूर. मी प्रॉपर म्हणजे माढ्यातच राहतो. अं, मी 1 जून 2019ला मी भरतीला सुरुवात केली. 1 जून 2019ला आणि पहिल्यांदा पहिल्यापासून मला म्हणजे पहिल्यांदा आवड क्रिकेटची होती. पण आवड क्रिकेटची असल्यामुळं मला थोडा घरचा प्रॉब्लेम, पैशाचा प्रॉब्लेम, परिस्थिती नसल्यामुळं परत मी काय करायचं यामुळं परत वडिलांचं स्वप्न होतं की आर्मी भरती करायची. आर्मी तुला मला बघायचंय. आर्मी तू सक्सेस होऊन मला तुला बघायचंय. या वडील मला बोललेले. वडिलांचं स्वप्न होतं तू आर्मीमध्ये जावंस. तिथनं मग परत आर्मीची भरती ट्राय चालू केला. पहिले 2-3च महिने मला त्यात सरावासाठी भेटलेले पहिले. 3 महिने म्हणजे 3 महिन्यात माझी रनिंग काय क्वालिफाय झालं नाही. तिथनं परत कोरोना आला. 2 वर्ष कोरोनात गेले पहिले. मग आर्मी भरती हे करत असताना तू आर्मीची भरती दिलीस की ट्राय केलायस आर्मीच्या भरतीमध्ये? तिथं फेल्युअर आलं तुला का सक्सेस मिळाला आर्मीमध्ये? पहिले अग्निवीर बॅच होती पहिली. हा. त्याच्यात आलं. त्यात म्हणजे रनिंग पास झालो. पण मार्क 10वी मार्क कमी होते. तर कॅटेगरी होता म्हणजे आर्मीला पण असं काहीतरी असतं की तुम्हाला 10वीला किंवा 12वीला एवढे मार्क पाहिजेत. म्हणजे 10वीचा हे असतो तिथं. हां, कॅटेगरी असतो. म्हणजे तुमचे 6 विषय धरून तुम्हाला 85% मार्क पाहिजे. तर तिथं मला 44.20% होते. मग मला 80 पॉइंटमध्ये कमी म्हणजे 4 मार्क मला कमी होते. त्याच्यामुळे मला तिथे मी डॉक्युमेंटमध्ये फेल झालो. म्हणजे तुला 10वीला मार्क कमी असल्यामुळे आर्मीमध्ये जाता नाही आलं. हां. बरं. मग त्याच्यानंतर आर्मीमध्ये तू थोडक्यात फेल्युअर मिळालं तुला. मग त्याच्यानंतर तू पुढचा कुठला मार्ग अवलंबलास? म्हणजे वडिलांचं स्वप्न होतं, माझ्या डोक्यात होतं वडिलांना काय मला सरकारी नोकरी मिळवायची. ती बी गव्हर्नमेंटची, ती बी म्हणजे आपल्या ह्याच्यातली मिळवायची. जी सरकारी नोकरी सरकारी मिळवायची, पण स्टेट लेव्हलची नाही जी आपल्याला ह्याच्यातली म्हणजे भारत सरकारची मिळवायची वरची. ओके, ओके. त्याच्यामुळे मी परत स्टाफची भरती चालू केली. स्टाफ म्हणजे मग ते बी आर्मी सारखं नाही. त्याच्यामुळे आर्मी स्टाफ चालू केलं. स्टाफचं मी पहिली अटेम्प्ट माझी फेल झाली. दुसऱ्या अटेम्प्टला मी पास झालो परत. परीक्षा पास झालो, मेरिट पास झालो पहिल्यांदा. परत तिथनं म्हणजे ग्राउंड मी पास झालो. शेवटला मग मेरिटला म्हणजे मेडिकलला परत तिथं डोळ्याचा पॉईंट होता. डोळ्याचा पॉईंट मग तिथं अपयश आलं मला परत. म्हणजे परत स्टाफसाठी तू प्रयत्न केला. स्टाफमध्ये सुद्धा तुला मेडिकल मधनं बाहेर यावं लागलं, मेडिकल फिट नसल्यामुळे. मग त्याच्यानंतर परत 2 अपयश लगातार तुझ्या समोर आलेले होते. मग त्याच्यानंतर परत तू पुढं कसं हे केलंस? परत मी घरच्याला सांगितलं. घरच्यांना म्हटलं, "मी एवढं करतोय मला माहिती तर माझी शरीरच मला साथ देईना. मला तिथनं परत मी घरचे म्हणले, "असू दे कर. पुढल्या वेळेस काहीतरी होईल. नशीब असलं तर होईल." पण पुढल्या वेळेस ट्राय करायच्या वेळेस मी परत पहिल्यांदा डोळ्याचं ऑपरेशन केलं. ऑपरेशन माझं परत टोटल मला 80,000 खर्च आला डोळ्याला. पूर्ण लेझर ऑपरेशन केलं डोळ्याचं. मग माझा पॉईंट क्लिअर झाला. पण नशिबाने परत सीआयएसएफ भरती होती. सीआयएसएफला बी मी पेपर पास झालो, ग्राउंड पास झालो. पण मेडिकल पास झालो, पण फायनल मेरिटला परत 2 मार्कांनी तिथं पडलो. अरे वाह! म्हणजे तू आर्मीमध्ये फेल्युअर मिळालं, त्याच्यानंतर स्टाफमध्ये मिळालं, त्याच्यानंतर तू सी-आय-एस-एफमध्ये ट्राय केलास, तिथेही तुला यश मिळालं नाही. म्हणजे कंटिन्यू 3 अपयश तू पचवलेस आणि त्याच्यानंतर सुद्धा मानसिकता तुझी तयार ठेवलीस. पण मध्यंतरी मग तू 12वी मध्ये फेल कसं झालास? कुठल्या रिझननं 12वी मध्ये नापास झालास? त्याला काय कारणं होती? का अभ्यास केला नव्हता? असं काही? कारण मला पहिल्यापासून क्रिकेटची आवड होती. क्रिकेटची आवड असल्यामुळे मी माझ्या डोक्यात अभ्यास नव्हता. मला फक्त एवढंच येतं की क्रिकेटर व्हायचं. पण इथनं फक्त एवढं. म्हणजे तुला क्रिकेटर व्हायचं होतं. सुरुवातीला स्वप्न तुझं क्रिकेटर होण्याचं होतं. मग तो दिशा कशी बदलली? क्रिकेटर कडून पोलीस भरतीचा परिस्थिती नव्हती. तिथं परिस्थिती पैसे म्हणजे बजेट तेवढं लागत होतं.
तिथं कंटिन्यू 4-5 वर्ष लगातार म्हणजे मेहनत जर करायची म्हटलं तरी पैसे भरपूर लागले. विचारपूस मी केली तिथे. मग परिस्थितीनुसार मग परत पणतीचा मार्ग निवडला बरं मी. तिकडे खर्च जास्त लागतो, पैसे जास्त लागतात आणि आपली परिस्थिती नाहीये आणि मग या सगळ्यांचा विचार करून तू परत मार्ग तुझा बदललास. म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो, की परिस्थितीनुसार माणसाला बदलावं लागतं आणि त्याच्यानुसारच मग आपल्या आयुष्यामध्ये बरेच स्वप्न अशी असतात, की आपण पाहतो ती स्वप्न, परंतु ती सत्यात उतरत नाहीत आणि मग त्या स्वप्नांना कुठेतरी आपल्याला दिशा बदलावी लागते त्या स्वप्नांची. तशी तू पण तुझ्या आयुष्यामध्ये स्वतःच्या स्वप्नांची दिशा बदललीस आणि परत मग पोलीस भरतीचं हे कुणी डोक्यात घातलं तुझ्या? पोलीस भरती करायला पाहिजे. माझ्याकडे म्हणजे पूर्ण मार्ग संपलेले माझे. म्हणजे हं, मार्ग म्हणजे स्टाफचे दुबई म्हणजे एज-बार गेलतो पण स्टाफला बी. पण माझं म्हणजे आता माझ्या डोक्यात होतं, की माझं असं दृष्टिकोन होता, की आता एवढं मेहनत केली मी. हं. आता माझे ते स्टाफचं वय संपलं तेव्हा माझे 4 वर्ष पूर्ण झालते मेहनत म्हणजे मी लगातार भरती करतोय तर. मग मी हे विचार करायचो, की 4 वर्ष आपण काय केलंय ते मग सगळं वाया घालवायचं का? आपण अजून 2 वर्ष म्हणजे काढू ह्याच्यात. आपली होईल पुढे पोलीस भरती होईल. परत मग पोलीस भरतीचा माझा एक मित्र होता इथं फिनिक्स अकॅडमीचा मित्र होता. बरं, त्याला विचारलं काय करायचं म्हणजे म्हणलं मग त्याला म्हणलं माझं मला लेखी काय एवढी होणार नाही म्हणलं. बरं. आणि त्याच्यात मला पहिल्यापासून मराठी व्याकरणची पूर्ण भीती. ते वाचलं तरी मला कळत नव्हतं आणि त्या अच्छा. जीएसची तर पूर्ण मला भीती होती. स्टाफमुळे माझं जे गणित चांगलं होतं बऱ्यापैकी. आणि त्याच्यामुळे परत त्याला मी फोन केला. त्याला म्हणलं तो भरती झाला. का तर तो भरती झालाय म्हणल्यावर आम्ही भरती होणार आम्हाला माहित होतं. बरं, बरं, बरं. आणि परत त्याला त्याला फोन केला. त्याला सांगितलं. त्याला विचारलं, की "अरे मला म्हणजे पोलीस भरती करायची. काय करू मी?" ती म्हणला, "ये" म्हणला, "सरची गाठ घे, ते कर." मी म्हणलं, "ठीक आहे, येतो" म्हणलं. म्हणलं परत तिथनं मग फिनिक्स अकॅडमीला परत काय तर नोव्हेंबर 24ला काहीतरी इथं फिनिक्स अकॅडमीला आलो. फिनिक्स अकॅडमीला. हां. तर याच्यामध्ये तू सांगितलंस, की मी 12वी नापास झालो. मध्यंतरी 3 परीक्षामध्ये कंटिन्यू तुला अपयश आलेलं होतं आणि 12वी पण नापास झाले होता. मग एवढं सगळं झाल्यानंतर घरच्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला का? आणि घरच्यांशी मग तू कसं परत बॉन्डिंग केलंस? घरच्यांना कसं समजावून सांगितलंस? मी तुम्हाला सगळं सगळ्याला मी सांगायचं म्हणलं तरी मी अजून 6 वर्ष झालं बाहेर आहे. तरी हां. घरची मला अजून इथं कुठं जाऊन बघायला आली ती काय करतोय नेमकं. का म्हणजे घरच्याचा माझा विश्वास होता ही पोर करतंय. पण मी सगळ्याला घरच्याला माहित होतं ही करून दाखवणार काय ते करून दाखव मी घरच्याला फक्त मला म्हणत होतं की माझ्या फक्त तुम्ही विश्वास ठेवा मी तुम्हाला करून दाखवणार. काय बी म्हणून बसते म्हणून दाखवणार एवढंच म्हणून घरच्यांना सांगत बरं. बसायचं. म्हणजे घरच्यांचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास होता. म्हणजे जे काही करेल आपला मुलगा, तो नक्कीच एक दिवस सक्सेस मिळवेल, यश मिळवेल, याचा पूर्ण अ, विश्वास घरच्यांचा तुझ्यावरती होता. आणि त्या दिशेनं मग तू पोलीस होण्यासाठी इथं आलास. मग इथली जर्नी तुझी कशी होती फिनिक्स अकॅडमीमध्ये आल्यानंतर? पहिली म्हणजे आलो ते पण ते थोडा लेट झाला पहिल्या भरतीला. 18,000 पद होती त्याला थोडा लेट झाला. हं. त्याच्यात आलतो मग त्याच्यात आलतो पहिल्यांदा मला फॉर्म भरायचं काय माहित नव्हतं. म्हणजे पहिलीच भरती होती. मग पहिल्यांदा मी फक्त मुंबईला आणि धुळ्याला फॉर्म भरलेला. एस-आर-पी धुळ्याला आणि मुंबई पोलिसला फॉर्म भरलेला. आणि मुंबई धुळ्याचं ग्राउंड पहिल्या स्टार्टिंगला झालतं माझं. म्हणजे जेव्हा भरती चालू झाली पहिल्या स्टार्टिंगला ग्राउंड झालतं. तिथं माझं 100 पैकी 100 ग्राउंड पडलेलं. पण अपयशाने तिथं पेपर अवघड निघाला. म्हणजे माझ्या म्हणजे सिलेबसच्या बाहेरच पेपर होता आणि माझा अभ्यास नव्हता. विसरले सरला मी इथं आल्या म्हणलं, "सर मला म्हणजे काय करू मी?" सर म्हणलेले, "तू इथं क्लास जॉइन कर. तुला कळेल सगळं कसं काय व्हायचं काय." मग मी म्हटलं परत पेपर लगेच तोंडावर आलता. पेपर तोंडावर आले मी पेपर दिला. मग त्याच्यात मी अपयश आलो. परत मी मुंबई पोलीसच्या ग्राउंडच्या आधी माझा पाय मोडलेला. बरं, पाय बरं. मोडल्यामुळे मी तिथं 2.5 महिने मी पूर्ण बसून होतो. मग ते ग्राउंड करताना पाय मोडला होता नाही, का? सरावात पाय मोडलेला. बरं, बरं. मुंबई सावकाश. सराव म्हणजे मुंबई पोलीसचं ग्राउंड होतं त्याच्या आधी मला 2.5 महिने झाले पाय मोडलेला. 2.5 महिने बसून होतो पण. तिथनं परत मी हाय असं म्हणजे उठून गेलेलो तिथं हे काढून बरं. प्लास्टर काढून परत गेलेलो. तिथं मी म्हणजे नशिबाने साथ दिली तिथं मी ही पास झालो. ग्राउंड पास झालो. पण तिथं माझा पेपर अपयशी झाला. बरं. याच्यानंतर म्हणजे पहिल्या भरतीमध्ये पण तुला यश मिळालं नाही. हां. मग त्याच्यानंतर परत तू ट्राय करत राहिलास. काय करत राहील. मी परत सरचा सल्ला घेतला. सर म्हणलं, "कर इथं होईल तुझं ग्राउंड चांगलं आहे." हां. मग करा तर करू शकतो. माझं परत ग्राउंड म्हणजे ग्राउंड चांगलं म्हणजे ग्राउंड फक्त 16चे चांगलं होतं. 100 चांगलं होतं. गोळा जात नव्हता. बरं. आणि परत इथं मग अकॅडमीच्या ह्याच्यात राहून राहून पोरांच्या बघून बघून मी इथं परत गोळा बी माझा आउट ऑफ गेला 47 मार्क ग्राउंड तयार झालं. आणि तिथं लकी सरनी ती खूप मेहनत घेतली. लकी सरचं माझा गोळा जातच नव्हता. मी लकी सरला सांगितलं सर लकी सरनी माझी चूक सांगितली. तेवढीच चूक मला माहिती होती. मी 2 वर्ष म्हणजे अपडेट होतो पहिल्यापासून गोळ्याला. ती बरं, बरं. सांगितली. त्या चुकी मी सांगितलेली सरला मी अजून सर मी मेसेज बी WhatsAppला केला सरला म्हणतो तुमच्यामुळे माझा गोळा आउट ऑफ गेला आता.
मग ती 47 मार्कावर ग्राउंड झालं तिथं. बरं. आणि तिथनं परत मी 17,000 भरती निघाली. ह्याच्यात मग सरला मी दृष्टिकोनानं तुमचा सरला मी फोनवर विचारलं, फॉर्म कुठं भरायचा? सरनं फॉर्म भरायला सांगितलं. आणि परत मग दौंडला, रायगडला आणि आपल्या कारागृहाला तिथं फॉर्म भरले. बरं. मग तू रायगडला पण फॉर्म भरलेला होतास. तिथं पण थोडंसं आपल्याला अपयश आलं, पण ते पण यश मिळणार होतं. यश तोंडावरती आलेलं होतं आणि मला वाटतं वयानं तू तिथं राहिलेला आहेस. सेम मार्क होते, समान मार्क होते. जे रायगडला मेरिट लागलं. त्या एस-सी-बी-सी कॅटेगरीमध्ये तुला आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना पण समान गुण होते. परंतु वय तुझं कमी असल्यामुळं रायगडला पण तुला तिथं यश मिळालं नाही. आणि परत ही सगळी मानसिकता ठेवून तू पुढचा प्रवास सुरू ठेवलास. मी पुढचा प्रवास सुरू केला तर मला माझ्या डोक्यात टार्गेट होतं. मी ठरवलेलं की काय बी झालं तरी मला वरती मिळवायची. माझ्या डोक्यात टार्गेट किती बी अपयश आलं तर मी पहिल्यापासून सुरू भरतीला पहिलं जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी ठरवलेलं की किती बी अपयश आले तर पहिले एक तरी एकदा एक आपल्याला यश येईल. ते आपल्याला यश येईल म्हणजे त्या यशाच्या वाटचालीने फक्त मी तयारी सुरू करतो. सर मला खाली मी इथनं अकॅडमी सोडून गेलेलो. काही ते म्हणजे टेन्शन म्हणजे अकॅडमी रायगडला रिझल्ट न आल्यामुळे सोडून गेलं. पण टेन्शन होतं तेवढं. ओळख झाली तिथं सगळ्यांची. सगळ्याला सांगायचं कोणाला, ती सांगायचं कोणाला. मी मग सोडून गेलो अकॅडमी. परत सर गाठ पडले. सरला विचारलं. सर म्हणले, "ये तू इथं कर. तुला काय नाही, तुला काय कमी पडते सांग. इथं करून घेऊ आपण सगळं. तू इथे ये. अजून भरती नवीन निघती ये. तुला अजून तुझं पुणे वगैरे सगळं हे राहिले. तू ये इथं कर." मग इथं परत आलो. परत 2-3 महिने परत अजून जोमानुसार तयारी करायला लागलो. परत तिथं 47 मार्काचं ग्राउंड पडलं. परत मला तिथे महिनाभर अजून परत ग्राउंड झाल्यानंतर एक महिना वेळ भेटला. एक वेळ भेटल्यानंतर तिथनं परत अभ्यास चांगला केला. सरला काय चुकतं विचारलं आणि चुकला ती चूक सुधारली फक्त आणि त्याच्यामुळे मला आज 96 मार्क पडले. बरं. म्हणजे रायगडमध्ये अपयश आलं आणि अपयशानंतर तू मानसिकता तुझी खचली नाही. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांना मी सांगेल, की तुमचा मेंटर पण खूप महत्त्वाचा असतो. तू जसं उल्लेख केलास तसं अजित सरांनी तुला कन्वे केलं. अ, अपयश आल्यानंतर बऱ्याच वेळा आपण आपल्या अपयशाच्या ज्या काही अडचणी कशामुळे आल्या, अपयश आपल्याला कशामुळे आलं, त्याच्या कारणे शोधत असतो. आणि मार्गदर्शकाचं काम असतं, की त्याला विद्यार्थ्याला योग्य मार्गावरती आणणं. जसं की महाभारतामध्ये आपण बघतो, की पांडवांचा जो मेंटर होता, अर्जुनाचा जो मेंटर होता तो श्रीकृष्ण होता आणि कौरवांचा मेंटर जर तुम्ही बघितला तर शकुनी मामा होता. दुर्योधनाचा मेंटर शकुनी मामा होता. आणि म्हणून तुमचा मेंटर कोण आहे हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून महाभारतामध्ये तुम्ही पाहता, की पांडवांचा विजय झाला. कारण की पांडवांचा मेंटर हा श्रीकृष्ण होता. तसं तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा अजित सर किंवा फिनिक्स अकॅडमी आली आणि म्हणून तुला यशाला लवकर गवसणी घालता आली. पुणे कारागृहाला 47 मार्क ग्राउंडला मिळाले. त्याच्यानंतर 96 मार्क तू लेखी परीक्षेमध्ये मिळवलेस. विद्यार्थी मित्रांना मी सांगेल, की 12वी नापास, त्यानंतर 3 परीक्षा सलग अपयश येणं आणि त्याच्यामध्ये सुद्धा परत आपली मानसिकता टिकवून ठेवून सराव करत राहणं, याचा खूप मोठा साईराजकडनं धडा घेण्यासारखं आपल्या सर्वांना आहे. कारण की आता जर आपण बघितलं, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं, की आपण 12वी कमी मार्क पडले, 10वी कमी मार्क पडले, की आपण काहीच करू शकत नाही. असे बरेच विद्यार्थ्यांना वाटतं, की पुढे आपण कारण की पालकांचा याच्यामध्ये खूप मोठी भूमिका असते, की पालकांना वाटतं, की आपलं पोरगं नालायकच आहे. आपलं पोरगं काही करू शकत नाही आयुष्यामध्ये. मग समाजाकडनं तर टोचण्या होतच असतात. परंतु पालकांचं पण असं वाटतं, की आपलं पोरगं काय करेल का नाही करेल. मग या सगळ्या याच्यामधनं तू जे विद्यार्थी असे आहेत, की ज्यांना वाटतं, की आपण पुढे पोलिसमध्ये जावं, आर्मीमध्ये जावं, प्रशासकीय सेवेमध्ये जावं. अशा विद्यार्थ्यांना ज्यांना कमी मार्क पडलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना तू काय सांगशील? काय केलं पाहिजे? फक्त एवढंच सांगतो की शालेय मार्क म्हणजे तुमचं आयुष्य नाही. तुम्हाला जरी कमी मार्क पडले तरी तुमची पुढला भविष्य तुमच्या हातात आहे. तुम्ही काय करून दाखवणार, तुम्ही काय करून दाखवणार, तुम्ही काय करणार आहात ते पुढच्या आहेत. मी पहिला बरेचदा 10वी-12वीचा रिझल्ट लागल्यावर बघतो की कमी मार्क पडल्यावर, नापास झाल्यावर पोरं म्हणजे आत्महत्या करतात, हे करतात. हो, ती हो. दृष्टिकोन नाही. तुम्ही आता बरेच उदाहरणं बघा, मोठी-मोठी झालेली म्हणजे माणसं आहेत ती. काय-काय जर बिझनेसमॅन आहेत ती तर पूर्ण नापास झालेली तेवढी मोठी बिझनेसमॅन. सचिन तेंडुलकरचं उदाहरण घेतलं 10वी नापासून एवढा मोठा क्रिकेटर आहे. हो. आपले बरेच अधिकारी आहेत, ती बी नापास झालेले, कमी मार्क पडलेले आहेत, ती बी अधिकारी झालेली. आता
मग त्याच्यावरनं मित्रांनी ते शिकायला पाहिजे, सगळ्यांनी शिकायला पाहिजे. आई-वडिलांनी बी त्यांना समजून सांगायला पाहिजे. तू 10वी-12वी नापास झाला म्हणजे नापास झाला, पास झाला, कमी मार्क पडले म्हणजे तुझं काय आयुष्य म्हणजे हे झालं नाही. तू पुढला म्हणजे म्हणजे पुढं काय करणार आहे तू ठरव. पहिल्यांदा आणि मित्रांनी म्हणजे त्यांनी बी ठरवलं पाहिजे, की आपल्याला हे पुढं काय ते करायचंय. हो. म्हणजे हे असे असले तरी हे असे असणार नाही. दिवस आमचा येत आहे, तो काही घरी बसणार नाही. प्रत्येकाचा दिवस आयुष्यामध्ये येत असतो. फक्त त्या दिवसासाठी मेहनत केली पाहिजे. त्या दिवसासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केलेले पाहिजे. साईराजनं सांगितलं, लांबची उदाहरणं मी सांगणार नाही. कारण की अशी त्यानं सुद्धा सांगितलं, की समाजामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे सचिन तेंडुलकर 10वी नापास झाला. पण तो आज जगातला सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. पण आज आपल्या अकॅडमीतलं, आपल्या जवळचं उदाहरण साईराज आहे, की 12वी नापास होऊन सुद्धा अनेक परीक्षेमध्ये त्याला अपयश आलं. पण आज त्यांनी सरकारी नोकरीचं त्याच्या वडिलांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण केलेलं आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या संपूर्ण विद्यार्थी मित्रांना मी अकॅडमीच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो, की आयुष्यामध्ये चढ-उतार प्रत्येकाचे असतात. आयुष्यामध्ये संघर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो. म्हणून आपण त्या संघर्षाला कसं सामोरे जातो याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. मला वाटतं की साईराजच्या ही जी जर्नी आहे, याच्यातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि साईराज तू वेळ दिल्याबद्दल तुझं सुद्धा धन्यवाद. अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.